14 पुणे कॅन्टॉन्मेंट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे माझे सुपरवायझर कलिग्स आणि BLOs, वेलकम टू दिस व्हिडिओ. या व्हिडिओद्वारे आज आपण बघणार आहे की 2024 मधला एखादा वोटर त्याचं नाव 2002च्या कोणत्या यादीमध्ये आहे किंवा लास्ट SIR डिटेल त्याची काय आहे. लास्ट SIR डिटेलमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नंबर, पार्ट नंबर आणि त्या पार्टमधला सिरियल नंबर ते आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. पर्पज काय आहे हा व्हिडिओचा की 2024ची तुमच्याकडे जे यादी आहे त्यातले मॅक्सिमम वोटर्स 2002मध्ये कोणत्या यादीमध्ये प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. तर गुगलवर जायचे, voter.eci.gov.in हे टाईप करा, क्लिक करा. हा ECIचा पोर्टल येईल, त्याला क्लिक करा. हा ECIचा वेबसाईटचा इंटरफेस आहे. हे जे टॅब दिसतोय आपल्याला, सर्च युअर नेम इन लास्ट SIR, याला क्लिक करायचे आहे. दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. 2024चा एखादा वोटर त्याचा नाव 2002मध्ये कुठे आहे सर्च करण्यासाठी एक ऑप्शन आहे सर्च बाय इलेक्टर डिटेल्स आणि दुसरा ऑप्शन आहे सर्च इन लास्ट SIR ई-रोल. तर जे सेकंड ऑप्शन आहे सर्च इन लास्ट SIR ई-रोल, याच्यामध्ये तुम्हाला पार्ट नंबर आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नंबर माहीत असणं गरजेचं आहे आणि इकडे तुम्ही फक्त PDF फाईल त्या पार्ट नंबरची डाउनलोड करू शकता. परंतु आपल्याला AC नंबर वगैरे माहीत नाही, फक्त नाव माहीत आहे, फुल नेम ऑफ द इलेक्टर. तर हा पहिला टॅब आपल्यासाठी यूजफुल आहे, सर्च बाय इलेक्टर डिटेल्स. तर माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. हा पार्ट नंबर 175 मधला एक वोटर निर्मला लेखाराज गुप्ता, त्याचं सिरियल नंबर आहे 750. ही डिटेल्स आहे आपली इलेक्टोरल रोल प्रमाणे. रिलेशन टाईप आहे हजबंड, रिलेटिव्ज नेम हजबंडचं नाव त्यांचे लेखाराज गुप्ता आहे, जेंडर फिमेल आहे, इलेक्टरचा जेंडर आहे फिमेल आणि एज आहे 84 आणि हा एपिक नंबर. तर आपण हे नाव टाकू या पोर्टलवर. स्टेट सिलेक्ट करा. काही मॅन्डेटरी फील्ड्स आहे, हे भरणं आवश्यक आहे. रेड स्टारने जे दिसते स्टेट आणि इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR हा पण मॅन्डेटरी आहे आणि हा कॅप्चा हा पण मॅन्डेटरी आहे. आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जसं डिस्ट्रिक्ट आहे इकडे आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते पण तुम्ही टाकू शकता, जेणेकरून तुमचे जे सर्च आहे ते फिल्टर होऊन जाईल आणि कमीत कमी एंट्रीज तुमच्याकडे आफ्टर सर्च येतील. तर इकडे टाका महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका पुणे. आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी पण टाकून बघू, पुणे कॅन्टॉन्मेंट. आपल्याला पुणे कॅन्टॉन्मेंटसाठी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी नाव सर्च करताना एकतर 251 पुणे कॅन्टॉन्मेंट टाकायचे आहे किंवा 250 भवानीपेठ किंवा 248 पर्वती, हे 3 ऑप्शन सर्च करा तुम्ही, जर काही तुम्हाला तो वोटर पहिल्या सर्चमध्ये भेटला नाही तर. इकडे टाका नाव निर्मला लेखाराज गुप्ता. नाव तिकडे मराठीमध्ये आहे आणि आपण इकडे इंग्लिशमध्ये टाईप करत आहे. तर काही भेटलं नाही तुम्हाला तर परत तुम्ही नाव स्पेलिंग चेंज करून टाकून थोडासा ट्रायल अँड एररद्वारे बघा थोडासा. आता हे कॅप्चा आहे, कॅप्चा टाकून इकडे सर्चला क्लिक करा. इनकरेक्ट कॅप्चा असा एरर येतो, परत टाका कॅप्चा.
सर्च करा कॅप्चा टाकून. डिटेल्स आली आहे खाली. हा बघा, पहिलाच नाव आहे गुप्ता निर्मला लेखाराज आणि हजबंड रिलेटिव्ह फुल नेम हजबंडचं नाव आहे गुप्ता लेखाराज आणि वय 2002 मधली डिटेल आहे. ते वय काय आहे 63 आणि आपल्याकडे किती होता 84. तर 22-23 वर्ष झालेले आहे आपले लास्ट SIRला, म्हणजे ही डिटेल्स करेक्ट आहे. तर आपल्याला माहीत झालं की असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी पुणे कॅन्टॉन्मेंट आहे त्या पर्टिक्युलर वोटरचा आणि हा वोटर 2002च्या 123 पार्टमध्ये म्हणजे सोलापूर बाजार या एरियामध्ये या पार्ट नंबरमध्ये प्रेझेंट होता आणि त्याचा सिरियल नंबर त्या पार्टमध्ये 928 आहे. तर या प्रकारेच तुमच्या 2024ची यादी घ्या आणि त्याच्यामधून ग्रेटर दॅन 45 किंवा ग्रेटर दॅन 40 असले मेल वोटर सिलेक्ट करा. कारण तुम्ही फिमेल केले तर शिफ्टिंग वगैरेचा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. काही वोटर्स 2002मध्ये महिला वोटर्स दुसऱ्या एखादा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये दुसऱ्या एखादा स्टेटमधून आलेले असू शकतात. त्यामुळे आपल्याला आता आपला पर्पज आहे की आपल्याला आपले 2024चे वोटर मॅक्सिमम 2002मध्ये कुठे प्रेझेंट आहे ते पहिले फाइंड आउट करायची, यादी फाइंड आउट करायची. तर त्यासाठी तुम्ही मेल वोटर ग्रेटर दॅन 40 एजवाले किंवा 42पेक्षा जास्त तसं सिलेक्ट करा आणि रँडमली सिलेक्ट करा. आणि इकडे कोणत्या यादीमध्ये भेटतात, एक 30 वोटर्स तुम्ही 2024चे सिलेक्ट केले कन्सिडर करा. तर त्यापैकी 20 वोटर्स तुम्हाला या 123मध्ये भेटले. तर तुमची 2024ची यादी चे मॅक्सिमम वोटर्स 2002चे 123 पार्टमध्ये आहे असा आपण कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो. आणि परत हा दुसरा टॅबचा वापर करून सर्च इन लास्ट SIR ई रोल, इकडे तुम्ही महाराष्ट्र स्टेट टाका आणि डिस्ट्रिक्ट टाका पुणे, असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी 251 आणि आता आपण बघितले की 123 सोलापूर बाजारचा तो पार्ट होता. इकडे व्ह्यू करा तर ती यादी तुम्हाला डाउनलोड करता येईल. हा बघा, यादी भाग क्रमांक 123 आणि हा आहे 251 पुणे कॅन्टॉन्मेंट. तर या प्रकारे तुम्ही ती यादी पण डाउनलोड करू शकता. तर आय होप this information is useful for all of you. If you have any doubts and queries, you can connect with me. Thank you.